जय श्रीराम. आज सकाळी आम्ही 256 गाळा आणि गवईपेठ विठ्ठलपेठ ह्या भागातील लोकांचे गाठीभेटी आणि डोर टू डोर प्रचारासाठी आम्ही सकाळीच निघालो. सकाळी येताना फक्त 10-15 कार्यकर्ते होतो, पण इथलं जर परिसर बघितलं तर आमची लाडकी बहीण आणि या भागातील कार्यकर्ते स्वतःहून बाहेर येऊन आम्हाला डोर टू डोर सगळ्यांकडे घेऊन गेले. आम्ही या भागातील आमदार देशमुख मालक आणि देवेंद्रदादा कोठे यांचे जे विकास केले या वर्षभरात ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलो. निश्चितच या भागातील कार्यकर्ते अतिशय उत्साही आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे की गवईपेठ, विठ्ठलपेठ आणि गांधीनगर या भागात 100% रिझल्ट असणार आहे आणि जास्तीत जास्त मत भाजपला मिळणार आहे अशी निश्चित खात्री आहे. आणि शहर उत्तर आणि शहर मध्य असा आमचा प्रभाग दोन्हीकडे विखुरलेला आहे. शहर उत्तरचा जवळजवळ 75% भाग आम्ही डोर टू डोर केला. आज संध्याकाळी सुद्धा रविवारपेठ हा भाग सुद्धा आम्ही डोर टू डोर जाणार आहे. उद्यापासून शहर मध्यमधील राहिलेला भाग आम्ही डोर टू डोर करणार आहे. आम्हाला निश्चित खात्री आहे की सर्वात जास्त मताने आम्ही चारीचे चारी मॅनल निवडून येऊ आणि लाडकी बहिणींचा आशीर्वाद, आजी आजोबांचा आशीर्वाद आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही इलेक्शनच्या समोर जातोय. आणि दोन्ही आमदार इथं आता आदरणीय देशमुख मालक आणि आदरणीय देवेंद्रदादा कोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इलेक्शनला सामोरं जातोय. समोरचा उमेदवार कोण आहे आम्ही त्याची चिंता न करता आम्ही इलेक्शनला बाहेर पडलो आणि सर्वांच्या घरी जाऊन आम्ही लोकांना लाडकी बहिणीची योजनेचे आणि सरकारची जी योजना आहे महाराष्ट्र शासनाची ते योजना पटवून देण्याचं आम्ही काम करतोय. आणि आमच्या सोबत सर्व कार्यकर्ते आणि खूप मोठी संघटना, बूथ प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आम्ही निश्चितच हा विजय खेचून आणणार आहे अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.